काल जो काही भिवंडीत प्रकार घडला अतिशय निंदनीय अशी घटना आहे। त्या बाबतीतच पोलीस आयुक्तांशी मी भेटलो। संबंधित घटनेची चौकशी व्हावी। बघा, याच्यात अशा अनेक घटना होतात की नको त्या लोकांना कारवाई होते आणि जे जे ह्या घटना घडवतात ते कुठेतरी बाजूला जातात आणि म्हणूनच ज्यांच्या या घटनेत हात आहे त्या सगळ्यांवर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे। आणि पोलिसांनी देखील तसं सांगितलेलं आहे। आयुक्त साहेब स्वतः बोलले की आम्ही स्वतः या सगळ्या घटनेची चौकशी करत आहोत। अनेक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहेत। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हे सगळं चेक केलं जाईल आणि एक नक्की आहे, ज्यांनी ही घटना केलेली असेल, घडवली असेल, तो कुठल्याही समाजाचा असो, पण त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई होणार। परंतु हे देखील मी आपल्याला सांगतो की 3 दिवसापूर्वी देखील पद्मानगरला एक अशा प्रकारची घटना घडली होती, आपल्याला देखील कल्पना आहे। आता कालची ही घटना घडली। मी एवढंच सांगेन, आमच्या भिवंडीवासियांना आवाहन करेन की नक्की या घटना घडतात त्या घडवल्या जातात याचा देखील आपण स्वतः सगळ्यांनी विचार करायला हवा। भिवंडीत वर्षानुवर्ष आपण सर्वजण एकोप्याने एकतेने राहतो आणि भिवंडीची शांतता आज जी अखंडित आहे, यात सगळे हिंदू मुस्लिम सगळे एकत्र राहिल्यामुळे ही एक संघ आणि ही शांतता अबाधित आहे। आणि असा कोणीतरी एक व्यक्ती जर हे सगळं करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई नक्कीच होणार। परंतु आपण सगळ्यांनी देखील या व्यक्तीपासून किंवा या घटनेचा निषेध करणारच आहोत आणि त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। परंतु शेवटी या शहरात शांतता राहणे ठेवणे हे सगळं तुमचं आमचं सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे। आणि म्हणून मी भिवंडीवासियांना आवाहन करेन की काल आपली विसर्जन मिरवणूक होती, आज जुलूस आहे, या सगळ्या गोष्टी शांततेत पार पडल्या पाहिजे, तेव्हाच आपली भिवंडी शांत राहील। आणि ही सगळ्यांची, सर्व पक्षीय नेत्यांची, सगळ्यांची, सर्वसामान्यांची गरज आहे। मामा, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कुठेतरी जाणीवपूर्वक असा वाद किंवा अशा पद्धतीचा जो काही प्रकार घडवण्याचा प्रयत्न होतो असं वाटतं। बघा, मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी देखील पद्मानगरला घटना घडली, कालची देखील घटना घडली। म्हणून नक्की ह्या घटना का घडतात का घडवल्या जातात याची चौकशी तर पोलीस करणारच आहे। परंतु आपण देखील सगळ्यांनी एक सुज्ञ जबाबदार नागरिक म्हणून यापासून सतर्क राहायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन बघा, भिवंडीतील शांतता, कायदा, सुव्यवस्था ही कायम राहणे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि सगळ्यांची जबाबदारी देखील आहे। आणि म्हणून अनेक ठिकाणी आपण पाहत असाल, खरं म्हटलं तर आज आपण पाहतो तर जेव्हा ही घटना घडली तिथं माझ्या विरोधात देखील घोषणा दिल्या जात होत्या। आता खरं म्हटलं तर त्या गोष्टीशी माझा काय, इतरांचा काय, कोणाचा काही संबंध नाही। हिंदू असेल, मुसलमान असेल, ज्या कोणी एका व्यक्तीने केल्या असेल तो कुठल्याही समाजाचा असो, त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावीच आणि व्हायलाच हवी। आणि माझा विश्वास आहे की पोलीस दल त्याच्यावर तशी कारवाई देखील करेल। सर,